स्वातंत्र्याचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने या ठिकाणी एक लक्षवेधी लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आले आहे। याची नेमकी पार्श्वभूमी काय सांगाल? नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। गेल्या 9 वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या वेगवेगळ्या विषयावर पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आंदोलने, उपोषणे, निवेदने करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे। आज सोलापूर शहर जिल्ह्यातील ज्या पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काची घरे नाहीत अशा पत्रकारांना पंतप्रधान आवास योजनेतून, त्यांना घरकुल योजनेतून घरे मिळावेत म्हणून यापूर्वी देखील पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने दिनांक 18/6/2025 रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन पत्रकारांना घरकुल योजना राबवण्याबाबत विनंती केली होती। त्यानंतर दिनांक 12/9/2025 रोजी पत्रकार सुरक्षा समितीचं शिष्टमंडळ पुण्याचे विभागीय आयुक्त यांची देखील पत्रकारांच्या घरकुल योजनेसंदर्भात भेट घेतली होती। परंतु राज्य सरकारनं पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाचा अद्याप विचार न केल्याने पत्रकार सुरक्षा समितीला 26 जानेवारी रोजी रस्त्यावर उतरून लाक्षणिक आंदोलन करावं लागत आहे। खरं तर ही राज्य सरकारची शोकांतिका आहे की जे प्रामाणिक पत्रकार आहेत, ज्या पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काचे घरं नाहीत अशा पत्रकारांनाच रस्त्यावर उतरून आज आंदोलन करावं लागत आहे। यानंतरची नेमकी तुमची भूमिका काय असणार? राज्य सरकारने पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची जर दखल नाही घेतली तर यापुढे पत्रकार सुरक्षा समिती मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी पत्रकारांच्या घरकुल योजनेसंदर्भात आंदोलन करेल।